तुम्ही शाळा कधी काय केला अशी सुरुवात? मी 1989 मध्ये. 1989? हां, म्हणजे मला याची आवड झाली गणेश मूर्तीची आणि मी ते मूर्ती बनवण्यासाठी वसंत देवळकर यांच्याकडे 7 ते 8 वर्ष काम केलं. 2004 मध्ये 7 गणपती झाले, त्याच्यानंतर वाढत गेले, 5 मध्ये 21 झाले, नंतर वाढले. आता सध्या माझ्याकडे 90-95 गणपती आहेत. आता काय काम करतं नक्की? होल भरण्यासाठी. डबरे नाही रे. होल भरण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसनेच भरतो. काय मग इकडेच राहतं ना? इकडेच राहतं ना? मग तू कधीपासून येईल या कामात? अरे कधीपासून काम? पहिलंच वर्ष? हां, तू का त्यांनी सांगला की तू स्वतः येईल? हां, म्हणजे तू सांग काहीतरी जरा, म्हणजे कधीपासून कामात आहे इकडे? गणपती बाप्पा मोरया मंडळी. सकाळचे 10:30 वाजलेत मंडळी आणि आजचा वातावरण तुमका आधी पहिला दाखवते. तर आज वारो बरोच असो लागता, कारण आज 26 तारीख आहे जुलैची आणि आज वारोचा पूर्ण 26 आणि कालची 25 तारीख. 2 दिवस वारो म्हणजे जोरात सुटलेलो आहे. बघित असाल तुम्ही समोरचे महाड पण किती जोरात हलतात. तर म्हणजे वारो बिरो तर जोरात हाच, कारण वाऱ्याक सुद्धा समजलं असत, निसर्गात पण जाणीव झाली असत की आपल्या बाप्पाची एंट्री लवकरच लवकर होणार आता. तर म्हणजे गणेश चतुर्थी गेल्यानंतर सगळ्यांच्या घरोघरी मनात एकच उत्सुकता असता की आपण बाप्पाची मूर्ती आकर्षक आणि सुंदर पर्यावरण पूरक अशी मूर्ती कुठून आणूची. पण म्हणजे तुम्ही कधी विचार केलास का ही आपली गणेश मूर्ती तयार कशी होता, किती प्रेमाने घडली जाता, ह्यो कधी तुम्ही विचार केलास काय? तर मंडळी चला तर मग जिकडे आपला बाप्पा जन्म घेता आणि मातीपासून प्रेमाने आणि श्रद्धेने बनता, कधी बनण्यामागची मेहनत आणि कला जाऊन आपण थेट गणपती शाळेमध्ये जाऊन बघूया. तर म्हणजे आता निघतंय, 11:15 वाजलेले तिकडेच आपल्या का गाडी आपण वरती ठेवलेली आहे, कारण पाऊस रात्रीचून लागता, त्यामुळे आपण गॅलरीमध्ये गाडी ठेवली आता, बाहेर काढतंय आणि इकडनं डायरेक्ट आपण निघूया आता. आत्ताच इलं आपल्या गिरी काटा कोलवाडीमध्ये. थोडक्यात माहिती त्यांच्याकडनं घेऊया आणि शाळेत पण जाऊया त्यांच्या, बघूया आता. इलय खाऊन यात वडापावच खाऊन इले नको. मंडळी गणपती भौतिक लिपून झालेले सर्व सफेद कलर मारूचं काम चालू आहे वाटतं. म्हणजे काम करतात आता, थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊया, बघूया. आपला साधा आपला प्रश्न विचारूया, त्यानंतर आपण गणपतीची मूर्ती बघूया इकडे बनवताना. तर मंडळी आपले हे काट्यातले संदीप पुजारे म्हणजे आपली मूर्तिकार. तर थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊया की आपली आम्हाला गणपती शाळा हा तर कशी काय सुरुवात केला नाही, तर त्यांकाच विचारूया स्वतःहून. तुम्ही शाळा कधी काय केला अशी सुरुवात? मी 1989 मध्ये. 1989? हां, मला याची आवड झाली गणेश मूर्तीची आणि मी ते मूर्ती बनवण्यासाठी वसंत देवळकर यांच्याकडे 7 ते 8 वर्ष काम केलं. देवळकर म्हणजे हे ना गिरियातले. गिरियातले, हां देवळकर.
वसंत देवळकर यांच्याकडे शिक्षण घेऊन त्याच्यानंतर 2003 मध्ये मी शाळा काढायची ठरवली. फक्त 3 गणपती घेऊन मी शाळा ओपन केली स्टार्टिंग 2003 मध्ये. 2004 मध्ये 7 गणपती झाले, त्याच्यानंतर वाढत गेले, 5 मध्ये 21 झाले, नंतर वाढले. आता सध्या माझ्याकडे 90-95 गणपती आहेत. तरी आपले गाव काही नाही तर म्हणजे आपल्या लांब लांब वरनं लास्ट असते जास्त. लांब लांब म्हणजे गिरिये, मोंड, मुटाट, पडेल, बेलवाडी या ठिकाणसून गणपती असतात बाहेरचे. आता ही गणपती आपली मूर्ती बनवतास ना तर साच्यात काढतास की हाताने पण बनवतात असं काय? हा साच्यातनं पण काढतो, हाताने पण बनवतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्या पण असतात, तयार आणतो. मातीच्या मूर्ती मातीचे अंदाजे म्हणजे बाबा बहुतेक मातीचे नेतात की प्लास्टरचे नेतात असं? प्लास्टरचे जास्त नेतात. प्लास्टरचे. प्लास्टरच्या मूर्तीला मागणी जास्त आहे. आमदार किती आहे तुझं? कारागीर? कामगार आमचे कारागीर 5 ते 6 जण असतात. कलर कामाला, माती कामाला सगळं काम करतात ते. 5 ते 6 जण असतात. माझा मुलगा असतो, तोही सर्व काम करतो. हे मुलगो कोण? राहुल. हे ये जरा बघूया समोर. राहुल राहुल. मूर्ती घडवण्यापासून कलर काम, लेखणी सगळं काम शिकलाय तो आता माझ्या नंतर. म्हणजे ह्यो आपला राहुल हा त्यांचंच मुलगो. म्हणजे ह्यो पण शिकलेलो हा मूर्ती काय म्हणजे आपला बनवतात स्वतः शिकता काम चालू आहे. आणि तुमच्या मूर्ती म्हणता असते किती पासून स्टार्टिंग सुरुवात? 1.5 फुटापासून 5.5 फुटापर्यंत. 1.5 फुटापासून स्टार्टिंगची प्राइस काय असतात अंदाजे आपली? स्टार्टिंगची 1.5 फुटाच्या गणपतीचे 2,500 रुपये. 5-5.5 फुटाची गणपतीची मूर्ती 16,000 ते 17,000 रुपये किंमत आहे. आणि आता गणपती बनवताच त्याच्यात सध्या म्हणजे काय ट्रेंडिंग बिंडिंग असा काय हा काय म्हणजे मॉडर्न गणपती हवे की साधे नॉर्मल असे काय? सध्या मागणी मागणी असतात ना सध्या ग्राहकांची. मागणी गिरायकांची मॉडेल मध्ये गणपती लागतात. हा मॉडेल सरळ. हा ते सरळ आता म्हणजे चालते. हा चालतात. नाही तर काय आम्ही आपले काढायचे लोकांना देत होतो. आता लोकांची मागणी व्हॉट्सअपला, फेसबुकवर बघतात नाही, त्याप्रमाणे ऑर्डर करतात. सध्या आम्ही त्यांना देतो त्यांची. आणि जास्त मागणी कशाची आहे? आणि मातीची की प्लास्टर ऑफ पॅरिस? प्लास्टर पॅरिस जास्त मागणी. प्लास्टर ऑफ पॅरिसची माती काम सध्या कलाकार कमी आहेत माती कामात. आता गणपती आता विक्री करतास ना तर कसा काय ऑनलाईन म्हणजे पोहोचवतास की येतात घेऊसाठी? नाही स्वतः म्हणजे सर्व मूर्तिकार येतात. येतात इकडे घेऊ. प्रत्येक जण आपापला पाठ घेऊन येऊन स्वतः काय असेल ते येऊन किंमत देतात मी घेऊन जातो. आता तुमचं ठिकाण सांगा तुमच्या तोंडात जरा. म्हणजे बाबा आपल्या कोणा घेऊचा झाला तर इकडे गणपती खरेदी करूचा असला तर कसा काय येतील महिना कसा काय म्हणजे अंदाजे आपलं तुमचं लोकेशन ह्या आता इकडे मी आपल्या संदीप भगवान पुजारे, रामेश्वर कोलवाडी, पोस्ट विजयदुर्ग, तालुका देवगड. आज राहुल गणेश आर्ट्स म्हणून आम्ही ही शाळा ओपन केली आहे. त्या शाळेत जर कोणाला मूर्ती आवडले, रंगकाम बघून किंवा मातीकाम बघून तर कोणाला पाहिजे असतील तर ऑर्डर प्रमाणे मिळतील. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पण हा फोन केला तरी फोनवरून पण भेटतील ना? हो. असं काय? कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे मूर्ती उपलब्ध असतील मिळतील. आणि यंदा म्हणजे वर्षाला वाढतात मूर्त्या. तरी जास्तीत जास्त लांबचं ठिकाण असं खायचं असं म्हणजे बाबा मनचा म्हणतात असं लांब अजून खायचं लांब. मोठा मोठा पेंढरी आहे. पेंढरीतला पण एक गणपती आहे. 4-5 वर्षापूर्वी मी राजापुरात पण गणपती दिलेला आहे. 5 वर्ष. तो पण एक मित्र आला होता. कलर काम त्याने शेजाऱ्यांच्या घरी आला होता. त्यावेळेला गणपतीचं कलर काम बघून त्याला ती मूर्ती आवडली. त्याने तिथे ते त्यांना विचारलं. नंतर माझ्याकडे आले म्हणतात मग तुमच्याकडनं मूर्ती पाहिजे. मी ते त्यांना सलग 5 वर्ष दिलं. ज्याला या कामामध्ये ज्याला आवड त्याला सवड मिळते.
पण समजा कोणाक बाबा आवड आपल्या इकडची तर तुमका म्हणजे काम करून येऊ काय विचार येऊ शकता काय तो तर काय माझ्याकडे बरेच पोरगे येऊन काम करतात. कलेची त्यांना आवड. सांगितल्याप्रमाणे ते करतात काम आणि कलेची हौस असते तो येतो. हा, येत का? त्याच इथे भरपूर पोरं येऊन काय ना काय करत असतात. म्हणजे मूर्तिकारांशी आपला बोलणं तर झालेलाच आहे, पण आपल्या इकडे कामदार आहेत जे त्यांका मदत करतात काम बनवूसाठी म्हणजे गणपती बनवूसाठी. तर त्यांका थोडे प्रश्न विचारे बघूया. ते तुझं नाव का काय तो मग इकडेच राहतं ना इकडेच राहतं ना मग तू कधीपासून येईल या कामात हवी कधीपासून काम पहिलंच वर्ष हां तू का त्यांनी सांगला की तू स्वतः येईल हां म्हणजे तू सांग काहीतरी जरा म्हणजे कधीपासून कामा का इकडे किती वर्ष झाली असते अंदाजे? 8-10 वर्ष झाली. होय ना म्हणजे आपलं बँजोमध्ये वाजूक असतं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल वरती व्हिडिओ गणपती चालू केल्यापासून म्हणजे असंच जाय हां पहिलं कामाही म्हणे असं माती बिती मळून हां म्हणजे आकाश टुकरूला आपलं इकडचं स्थायिकच हा आणि आपल्याला तो अजूक पण असतात सेम टी शर्ट हा दिसत असतात तुमका आज हा आणि इकडे आपल्या आता बँजूचं सीझन तर झालेलंच हा तर त्यामुळे आता इकडे आता गणपतीच्या इकडे कामं करतात आणि आपल्या इतर घरांची पण कामं करतात तिकडे पण कामं असतात घरी नसतात आपले पोरत कोणी सुजल तू कधीपासून आता पहिलं म्हणजे पहिल्या स्टार्टिंग पहिल्यापासून मातीत मळे होतं हां हळूहळू बघून बघून या काम तू स्वतः येईल की कसा काय बोलवलं स्वतः तुझे स्वतःचे येईल ना हां हां मी ते बघी त्यांचं काय करतात काय नाही ते त्याकडून बघून बघून मी ह्या शिकलो. अच्छा सगळीत मूर्ती खयची आवडली तुमका बनवताना आता सध्या अशी मूर्ती असतात ना खयची तरी हीच आहे ती शिंदे खयची पाठचीवाली हां मालमूर्ती हां ना आली हां आता कलर कामं कधी सुरुवात व्हाईट 1 तारीखपासून चालू करू अजून हे एक आता गणपती. होयत हे होयत आता पांढरे सगळे सगळे ना म्हणा बालके घ्यायचे जा. कोण आता का घी ते लिहिलं. खयचे कलाकार बाळूनी, बबलू, आमच्या या शाळेमध्ये जुनी. जुने कलाकार आता सध्या मुंबईच्या ठिकाणी गेलेले आहेत. ते फक्त मला इथे मदत करण्यासाठी 15 दिवस किंवा 8 दिवस अगोदर येऊन कलर कामासाठी येतात. खास कलर कामासाठी खास कलर कामासाठी म्हणून येतात. अक्षय फाळके, अक्षय फळके बबलू टुकडून आणि आणि कुलदीप फाळके हे 2-3 पोरं मुंबईला असतात. ती कलर कामाला येतात येते. बापरे गणपती मोठेच मंडळी इकडे पण मंडळी गणपती आहेत दुसरं रूम हा या साईड का इकडे पण गणपती आहेत आणि अजून काम तयार होऊचा ते काम चालू आहे सगळा अजून महिनो आपल्याला बाप्पा येऊ पण तो कधी निघून जाईल तो पण आपल्याला एक समजूच नाही इकडे एक अजून एक मोठं गणपती हा गणपती मोठं मंडळी आता काय काम करतं नक्की होल भरण्यासाठी होल भरण्यासाठी डबरे नाही रे प्लास्टर ऑफ पॅरिसनेच भरतो. म्हणजे बारीक बारीक होल असतात आपल्या गणपतीच्या इकडे तर ते भरून काढण्यासाठी हे सध्या आता ब्रश फिरवतात नंतर का या काय तर कसली माती प्लास्टरचं पर्याय हा ना प्लास्टरचीच माती जरा काय तर बारीक बारीक होल आपण शिल्लक राहतात काय ना काय पाठी पुढे तर ते भरून काढतात आणि त्यानंतर आता पांढरा कलर मारते याच्यात सुकल्यानंतर पांढरू मागचं हातावरती कलर कामासाठी रेडी होत आहे. हे आता झाले ना बहुतेक झाले ना हो म्हणजे ते होल भरून झाल्यानंतर मग या पुढचा काम इकडे आपलं राहुल पुदारे करता होल मंडळी भरून झाल्यानंतर आपण इकडे व्हाईट कलर मारलो जाता सफेद नंतर बॉडी कलर हां व्हाईट कलर झाल्यानंतर बॉडी कलर मारून नंतर मग रंगीत परत फिनिशिंग करायला लागते पॉलिश शेवट. घासावं लागतं. घासूक लागतं परत हा तर ह्यो पांढरो कलर मारून परत घासणार हा पांढरा कलर मारून परत घासणार. फक्त बॉडीचा भाग वगैरे हं, हं, म्हणजे तेवढं. finishing आहे.
आणि त्यानंतर मग बॉडी कलर मारशाल ना. नंतर मग त्याच्यावरती बॉडी कलर मारणार. त्यानंतर मग रंगकाम फक्त पुढचं. आम्हाला असे म्हणजे व्हाईट मारायला लागतं. आता किती वेळा मारते ह्यो पहिली आहे की दुसरा नाही. काय ह्यो कलर पहिलोच मारतो हात तेव्हा की पहिलंच व्हाईट कलर. आणि त्यानंतर घासणार. त्याच्यानंतर फक्त फिनिशिंग मध्ये हे जेवढे पार्ट दिसतात ते हां फिनिशिंग हां आणि मग परत मारणार का व्हाईट. नाही व्हाईट नाही. नाही मारणार. मग बॉडी कलर डायरेक्ट. घासणार म्हणजे एकदम असं पातळ एकदम 0 नंबरचा पॉलिश. त्यानंतर बॉडी कलर. त्यानंतर मग पुढचा रंग दुसरे पेंटर इथे हे आपलं हे पण मंडळ आहे आपल्या गणपती शाळा यांची बाईक. ते सुद्धा इलेत आपल्या शाळेच्या इकडे. त्यांची सुद्धा गणपती शाळा. तुमचे झाले की ना. तुमचे झाले सुरुवात नाही केला. मग कमलोनी येऊचो असतात ना. इले मग घरी आत्ताच इले. हां हां मी म्हटलं शाळेतच की काय. हां हां हां. A few moments later. तर मंडळी 12:30 वाजले. 12:30 वाजून गेले आहेत आणि नुकतंच घरी गेलो आहे. आणि आजची व्हिडिओ मंडळी आता थांबूची वेळ झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जिकडे गेले होते त्या ठिकाणी भेट द्यायची असल्यास नक्की त्या पत्त्यावर जा आणि आपले गणपती बाप्पा आपल्या घरी आणा. तर व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.